sapling was planted, which grew into a huge tree, gives plenty of shade. A shower of fruits and flowers is not far away. This is the praiseworthy story of Shiv Prerna Mahila Rahivashi Seva Mandal at Mankhurd. An activity that started as a playgroup on 4th May 2000 grew into leaps and bounds as an organization giving inspiration to many more. The credit for this overwhelming success goes to the founder of the organization, Nikita Nandkumar Panchal. समाजसेवा असं कार्य आहे जे कितीही वर्ष जर केलं तरी मनाला समाधान मिळत नाही, पण इतकंच आहे की मनाला शांतीही मिळते की नाही आपण चांगलं काम केलं. आज आपण ह्या मुलाला मदत केली, काही महिलांना मदत केली. आज माझ्याकडे असे पेशंट येतात, अशी काही लोक मदतीला येतात एक शिवप्रेरणाच्या नावाने की खूप चांगली संस्था आहे. तर अशा लोकांना आम्ही मदत केलेली आहे की खरंच ते म्हणून समाधान वाटतं. पण काम पूर्ण झाल्याचं समाधान वाटतं, अजून करावं अशी अपेक्षा आहे. An inconsequential life filled with poverty, can it ever flower? Unbelievable. In the backward slum areas, Shiv Prerna conducts a truly unique initiative in the form of providing affordable tuition classes from class 1 to into graduation. गेली 10 वर्ष या ठिकाणी शिवप्रेरणा महिला रहिवासी सेवा संघ या मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी इथे क्लासेस चालवतोय आणि या क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना आम्ही घडवलेलं आहे. गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल अशी क्लासची माफक फी असून असंख्य विद्यार्थी या क्लासमधून डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत. बच्चों के अंदर जो मतलब एक उत्साह आया है पढ़ने के लिए. इससे पहले मैं बच्चों को पढ़ाती थी लेकिन बहुत कम बच्चे थे, अलग जगह पढ़ाती थी. लेकिन जब से मैंने लोगों के साथ में ज्वाइन किया है और मैं लोग को पढ़ाई तो बच्चों में और मतलब लगन और मतलब जोश आ गया है. घरोघरी जाऊन तळागाळातल्या लोकांना आणून आम्ही इथे शिक्षण देतो की मला शिक्षणाची आवड होती पण माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे मी 10वीच्या पुढे नाही शिकू शकले. का ते वडिलांना अटॅक येऊन त्यांचं निधन झालं आणि घरात कमवतो कोण नव्हतं म्हणून मी नाही शिकू शकले. तर मला असं वाटतं की नवीन पिढी जी आता हे आपल्यासमोर आहे त्यांनी खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं, देशाची प्रगतीशील अभ्यास करावा. Hunger and starvation dominates the region as they wait for every drop of rain. Is it not better to die than face such situation? हे चित्रदाला नाही चारा, माणसाला नाही आण, काय केलं पाहिजे? आम्हाला तर जगणंच मुश्किल होऊन बसले ना या लोकांनी आम्हाला इकडल्या. काय जनावर आम्ही कवडी मोलाने विकून टाकली, काय जनावर का म्हणजे कमी केली जनावर. Instead of pondering over the drought affected, Shiv Prerna went to these villages and lent them a helping hand. At Karanje village near Sangli, 30 tons of animal feed was distributed. This activity surprised the villagers. The villagers are unable to overcome the feelings of gratitude. एक दिवसाचा चारा दिला ना या संस्थेनं आम्हाला, असं शिवप्रेरणा संस्थेनं, ह्या संस्थेनं फार मोठं आमच्या म्हणजे या लोकांनी ही केलं, उपकार केलेत आमच्यावर. चाऱ्याची पेन घेऊन जाताना आम्हाला आनंद वाटतो. आजपर्यंत मिळले नव्हते, आता मिळाले आज म्हणजे आनंद झालाय ना. आज आत्मा भरेल असं वाटतंय. चारा मिळाला आम्हाला समाधान आहे.
आज आम्हाला चाऱ्याची जी मदत केली प्रति जनावराला 10 किलो, ही मदत फार मोठी मोलाची आणि न शब्दात त्याची तुलना करण्यासारखी आहे. साधारण आमच्या गावामध्ये एकूण 2600 जनावरं आहेत. या संस्थेनं आम्हा करंजे गावांना 30 टन चारा मोफत देऊ केला. ही गोष्ट अतिशय सामाजिक जाणिवेतून ही या ठिकाणी आमच्या गावासाठी केलेली आहे. At Sangli's Moje Ghanan and Atpata village, water is distributed. Vaccinating the ailing animals is a new way of infusing hope in the villages. चारा नसल्यामुळे जनावर कॅल्शियम फॉस्फेट डिफिशियन्सी झाल्यामुळे जनावर डावी फडकी TRPचे केसेस भरपूर प्रमाणात वाढत चालले ते. आजारी पडल्यामुळे गुरांना दगावण्याची शक्यता असते आणि भरपूर पाणी नसल्यामुळे वगैरे पण गुरांना भरपूर आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. तर त्यासाठी आम्ही इथं या शिवप्रेरणा महिला संस्थेच्यातर्फे आमच्या गावामध्ये गुरांना लसीकरण करण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे, ते करत आहोत. आणि इथून पुढे भविष्यात आमचा हेतू आहे की चांगल्या अजून मोठमोठ्या दुष्काळ भागात जाऊन लोकांपर्यंत जाऊन म्हणजे गुरांना मदत करायची. कारण की आपण जर गुरांना मदत नाही केली तर ते शेतात नाही राबू शकत आणि आपण जे अन्न मिळवतो त्यांच्यापासूनच मिळवतो. म्हणून खरे कष्ट हे शेतकऱ्यांचे असतात. या दुष्काळामध्ये आपल्या गावाला चारा नसताना सुद्धा यांनी आपल्या गावासाठी 10 टन चारा आज वाटप करणार आहेत. आमच्या घाणन गावामध्ये साधारणपणे 2000 लोकवस्तीचं गाव आहे. साधारणपणे 500 खातेदार आहेत. म्हणजे साधारणपणे 1001 म्हणजे पशुधन ह्या गावात आहे. मुंबईवरून आज महिला मंडळ एका छोट्या गावात येत असेल की एवढं असं धाडसी कृत्य करून भले तुमचे काय फुल नाही फुलाची पाकळी मुख्या जनावरापर्यंत आणायचा तुम्ही प्रयत्न केला, त्याबद्दल मी गावाच्या वतीनं पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो. When people are starving for every grain of food in drought-affected village, imagine their feelings when they see rice and wheat at their door meant for consumption. This happiness was visible on the faces of villagers in Solapur's Kidebesri village. संस्था येते आणि काहीतरी मदत आम्हाला 8-15 दिवसाची करते आणि जाते. हे आम्हाला आधार वाटतो, जीवनाला आमच्या समाधान वाटते. Shiv Prerna members came to this village and distributed 1,500 kgs of wheat and 1,500 kgs of rice. प्रत्येक कार्डधारकाला 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळाचे वाटप केलेलं आहे. जेणेकरून त्यांचं एक जास्त मदत नाही पण कमीत कमी महिन्याचे 8 दिवस तरी ते सुखाने जेवू शकतील या हिशोबाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. लोकांना वाटतच बाबा गहू कुचकं वाटतील असं वाटतं. बरं गहू एकदम चांगली क्वालिटी 22-23 रुपये किलोचं गहू तुम्ही मार्केटमधनं स्वतः खरेदी करून आमच्याकडे नुसती पोच पावती दिली त्याच्याबद्दल तुमच्या संस्थेचं आम्ही त्या गावातून अभिनंदन करतो, स्वागत करतो. गेले वर्ष इथं दुष्काळाचं सावट आहे आणि ज्या संस्था मोठ्या मोठ्या शहरामधून काम करत आहेत अशा समाजसेवी संस्थेने असे उपक्रम गावोगाव राबवण्याची गरज या सांगोला असेल, जत असेल अशा 2-3 तालुक्यामध्ये आहे व अशा गोष्टी या संस्थेमधून व्हायला पाहिजेत. Mamta Bal Sadan, Balak Ashram, Dhurandhar and Pune's Sanmati Bal Niketan Institutes orphans receive motherly love and affection in the form of Sindhutai. But here too, Shiv Prerna members came and added their share of motherly affection. शिव म्हणजे महादेव आणि त्याची उमा
तुम्ही उमा बनून आलातले का माझ्यापर्यंत, आणि या शिवानी तुम्हाला इथपर्यंत पाठवले का धडपडत. तुम्ही थकू नका, वाकू नका, झुकू नका, जगायला शिका. तुम्ही जे योगदान दिलं, तुम्ही जी मदत आणली, अडचणीच्या काळात आणली बेटा. कारण आता शाळा कॉलेज माझ्या लेकरांचे सुरू होतात, पुस्तके घे, वह्या घे, सगळे घे, पण हे सगळं मी उधार घेते. वेळेवर पैसा नसतो, शाळा वेळेवर सुरू होतात, नंतर मग सगळे मागणारे दारात येऊन उभे राहतात. अशा वेळेस तुम्ही मदतीला आलात की ज्यावेळेस मला खरी गरज होती. At Worli's National School of Blind, the visually challenged led a life of respect like any other person. Here, at the camp for free distribution of spectacles and sticks, both the donor and recipients shared the same feelings of gratitude and happiness. अंध अपंग विद्यार्थी हे समाजापासून, समाजातील शिक्षणापासून वंचित असतात आणि शिवप्रेरणा महिला सेवा संघासारखी जी संस्था आहे, जी मदत करते, एक सामाजिक कार्य करते, सामाजिक कार्याचा वसा जी संस्था जोपासते, अशा संस्थेच्या माध्यमातून ज्यावेळेस मदत होते त्यावेळेस या विद्यार्थ्यांना कुठेतरी वाटतं की बाबा आमच्या पाठीशी कोणीतरी आहे आणि आमच्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं राहत आहे. या आधारस्तंभाने, या आधाराने तरी कमीत कमी आम्ही पुढे वाटचाल करू शकतो. Health is one of the topics closest to the heart of Shiv Prerna Mandal. Shiv Prerna Mandal organizes medical camps in various villages. 5 ml दिवसातून 3 वेळा, आज रात्री उद्या रात्री. In Murbad's Masle Belpada village, where healthcare is a non-existent feature, medical checkup and free distribution of medicines is God sent for the villagers. या शिबिराचा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लोकांना चांगला उपयोग होऊन भविष्यातील आजाराला कुठेतरी मार्ग निघेल. खरं म्हणजे या संस्थेचं उपक्रम चांगले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये अशा संस्थांनी काम करावं अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो. इथे जी लोक राहतात ती जास्तीत जास्त आदिवासी लोक राहतात आणि त्यांना काही एवढ्या लांब जायला होत नाही. त्यामुळे ते त्यांचं दुखणं असतं ते अंगावरच काढतात. या अशा शिबिराने जर एखाद्याचं मोठं आजार निघालं, काही झालं तर ते तिथपर्यंत जाऊ शकतात. त्यांची आर्थिक सगळीच म्हणजे बाजू कमकुवतच आहे. During such camps, if there are any cases which require specialized treatment or hospitalization, they are brought to Mumbai's JJ Hospital and given a new lease of life. त्यांचा स्वतःचा उत्साह आणि त्यांच्याबरोबरचे सर्व टीममेटचं उत्साह हे पाहिलं, मी स्वतःहून अनुभवलं आणि त्यांची चिकाटी. खरंच गरिबांना मदत करावी ही भावना आहे. वंचित आहेत कोणी, त्यांनी तो बाणा उचलला आणि ते व्रत हाती घेऊन कार्य सुरू केले आणि त्याचं फलनिश्चिती म्हणतो मी. आज त्यांनी 4 रुग्ण मला म्हणजे ॲडमिट करावंच लागलं. Wheelchairs and walkers are distributed at Mumbai's JJ Hospital. Apart from forming a familial relation with the patients. त्यामागचा हेतू हाच होता की इथे आता जे रुग्ण येतात त्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये व्हीलचेअर वगैरे असते, हॉस्पिटलच्या असतात, मग ते घरी गेल्यानंतर ते व्हीलचेअर विकत घेऊ शकत नाही, त्यांची तेवढी परिस्थिती नसते.
मग ह्या उद्देशानेच आम्ही आजचा कार्यक्रम असा ठेवला, व्हीलचेअर वाटप, क्रेचेस आणि वॉकर हे आम्ही प्रत्यक्ष म्हणजे रुग्ण जेव्हा तो घरी जाईल तेव्हाच हे त्याला देण्यात येणार आहे, त्याच्याबरोबर तो घरी घेऊन जाणार. The Dean of JJ Hospital welcomes the activities of Shiv Prerna Mandal and laud them for their efforts, because the Mandal recognizes the needs of the patients and the limitations of the administrations and gives these necessary items. सुरुवातीला निखिता पांचाळ आणि त्यांच्यावरची सर्व मंडळी आली आणि त्यांनी इथे 1 लाख रुपयाचा चेक दिला. त्याचबरोबर मग त्यांनी ECG मशीन आहे किंवा इथे लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आम्हाला लागतात त्या सगळ्या गोष्टी त्यांनी रिझर्व गुणला दिल्या. त्याचबरोबर आत्ताच त्यांनी 4 लाखाचे पुन्हा चेक आमच्या रुग्णालयात दिलेले आहेत आणि आत्ता त्यांनी काही नेत्रदानाचे फॉर्म देत आणि ते 1000 फॉर्म म्हणजे नेत्रदान ही सर्व संघटना करणार आहे. मला असं वाटतं की समाजामध्ये की अशा प्रकारची रुग्णसेवा करणारी किंवा समाजसेवा करणारी ही शिवप्रेमी महिला संघटना आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण शेवटी ते रुग्णासाठी, त्यांच्या रुग्णसेवेसाठी किंवा गरिबासाठी सगळं काम करत आहेत आणि आज त्याची फार नितांत गरज आहे. माझे मिस्टर 2 वर्ष झाले आजारी होते. माझा मुलगा तर अचानक मध्येच गेला असं वाटतं मला. तर 3 महिने फक्त आजारी होता थंडी तापाने. When a woman loses both her husband and son, she is virtually thrown down into the pit of poverty. How is she to survive? मी आजारी पडून गेली 1 महिन्यात. पोरगा गेला ना 15 दिवस, 1 महिन्यात आजारी पडली आणि मला JJला हॉटमेट केलं. Here too, Shiv Prerna's aid comes to her rescue and it brings light in her life. त्यांनी हॉस्पिटलमध्ये मला मदत केली आणि माझ्या मुलाला पण कामाला लावलं. आणि 11वीचं फीस पण मॅडमनीच भरली आणि आता पुढं 12वीचं शिक्षण पण मॅडम करून द्या. मॅडमची संस्था म्हणजे शिव प्रेरणा संस्था करून द्या. Tata Memorial Cancer Hospital's patients and the efforts of Shiv Prerna members have developed a strong bond which has strengthened their willingness to survive. Children are innocent, but these orphans have empty looks on their faces. Their future is dark. A strong resolution to ensure that the helping hand reaches the needy takes them to the Chambers Children Home. Here they meet the mentally challenged and other children from the new home. Distributing medicines and uniforms brings satisfied looks on both the children and the organization members. शिवप्रेरणाचं एक मला सांगायचं वाटतं की शिवप्रेरणा ही संस्था आम्हाला सांगावं लागत नाही, ते समोरून आमच्याकडे येतात आणि तुम्हाला काय हवं आहे नको आहे ते विचारतात. मध्यंतरी आले त्या धान्याची थोडी मदत केली. गेल्याच वर्षी आम्हाला त्यांनी 2 युनिफॉर्मची मदत केली. त्याच्या आदल्या वर्षी स्कूल स्टेशनरी आणि स्कूल बॅग दिल्या. 4 वर्ष आम्हाला भरपूर मदत करत आहे. एकदा मी असं बोलता म्हटलं की आमच्या मुलांना जरा डॉक्टर येतात परंतु मेडिसिन नाही आहे, मेडिसिन संपलेलं आहे, तर आम्हाला थोडं मेडिसिन द्या अशी त्यांना रिक्वेस्ट केली, अपील केली. असं त्यांनी जवळजवळ 40,000 ते 50,000 रुपयाचं मेडिसिन आणून दिलं मला दुसऱ्या दिवशी. मला त्यांचा फार गौरव वाटतो. आज त्यांनी ह्या संपूर्ण मुलांना युनिफॉर्म दिलेला आहे, कपडे दिलेले आहे. त्यांच्या सदस्यांनी स्वतः आपल्या हाताने कपडे मुलांना वाटले. मुलं फार खुश झाली, आनंदित झाली.
तर ही मदत आज आम्हाला ही जे शिवप्रेरणा महिला रहिवासी संघ आहे यांच्याकडून आतापर्यंत मिळत आलेली आहे आणि त्यांच्या ह्या मदतीमुळे आम्ही या मुलांना एक चांगलं आयुष्य देऊ शकतो. Neither a male or a female, life is unbearable. They have to beg for a living. Death evades them and hence they have to live. वयाच्या 17 ते 18 वर्षापर्यंत मी असं म्हणजे रस्त्यावरती भीक मागणे किंवा जिथे बाजारपेठ असते तिथे जाऊन लोकांकडे 1-1 रुपये 2-2 रुपये मागणे किंवा मी बाजारपेठमध्ये गेलो तर कधी भैयाचे पोरं किंवा ते मुसलमान एक गुड आया मामू आया चक्का आया असे बोलायचे. कुठेतरी मनाला फिलिंग्स वाटायचे की हा बाबा हे मला असे बोलतात म्हणून काय करू. The acceptance of the third gender as its own by Shiv Prerna is one of a kind but worth emulating. त्यांनी स्वतःचे पैसे लावून माझा 17 नंबरचा फॉर्म भरला, माझं 10वीचं शिक्षण पूर्ण केलं. मला त्यांनी कुठेतरी भीक मागायचं बंद केलं. एक संस्था होती जी आमच्या लोकांसाठी काम करायची HIV एड्सवरती प्रिव्हेंशनवरती, की त्या संस्थेमध्ये म्हणजे मी कोणताही कॉस्ट्यूम घालू तर मला कोणी हसणारं नव्हतं, कारण का ती कम्युनिटीच आमची होती. त्यासाठी ताईनी मला त्या संस्थेमध्ये जॉईन केलं ॲज अ पियर म्हणून. म्हणजे हिजड्यांचं कोणी म्हणजे आपलं कोणी नसतं. त्यांनी एक कुठेतरी उभ्या राहिल्यात आणि त्यांनी स्वतः एक जागा दाखवली की मी हिजड्यांसाठी कोणतरी आहे आणि ती खरोखर आमच्यासाठी देवता आहे. Every day these Jogtins have to deck themselves and go about asking for jogwas. They have to bear social ostracism. They are sad from within but cannot show these feelings. Shiv Prerna's Niketa Panchal searches for these sad feelings among Jogtins and becomes their affectionate elder sister. आम्ही मार्केटमध्ये असे जोगवा मागायला जायचो ना, तर पंचाल मॅडम आम्हाला भेटल्या. तिथून त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं. ऑफिसमध्ये बोलवता त्यांनी आम्हाला चांगला सल्ला दिला. कधी आम्ही कार्यक्रम कधी पूजा करायला गेलो मार्केटमध्ये गेलो तर येताना लोक छेडायचे आम्हाला. त्यांनी सगळ्यांनी आम्हाला त्यांनी बघितलं मॅडमनी. मग आम्हाला घरी बोलवून त्यांनी काय केलं, एक त्यांचा आम्हाला मोठ्या बहिणीसारखा आधार दिला आम्हाला. त्यांनी आमची जरा लाईफ बदलून टाकली. परंतु त्यांच्यानंतर आमच्या मम्मीचं जरा हाताचं ऑपरेशन झालं, पाय घसरून पडल्या घरामध्ये. तर आमच्या मम्मीला थोडी त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्या संस्थेतर्फे आम्हाला जरा मदत केली. This invaluable work is not only about eliminating unhappiness from people's life, but also helping them lead a better life. आजी लहानपणाच्या बाळा जुकतीन आहेत, राहिले 5 वर्षापासून आमच्याकडे इथे राहतात. ते मॅडमची संस्था आहेत ना, 5 वर्षापासून त्यांच्या रूमचं भाडं किंवा आजीचा दवा गोळे काय असन त्या आजीचं संस्था ती देतात मॅडम. These are some of the many activities undertaken by Shiv Prerna Mandal. They regularly discuss with various social organizations and check as to which initiatives need to be undertaken. कभी जुल्म हो गया ना मैडम. हाँ, अभी कभी जमाने से ये खोल कर रखा, खुद तो नहीं आया, कोई मजबूरी से आया, कोई ला के भेजा. 17 साल हो गए सर कमाटी पूरा. Taking up various women's issues would be possible with Shiv Prerna, or will it be the Mandal's line of action needs to be seen. Shiv Prerna's financial advisor Chandresh Gupta has a lion's share in its success. Financial planning and ensuring that the right kind of initiatives are undertaken is his forte. फाइनेंस एक ऐसी चीज़ है कि सभी को उसकी ज़रूरत है और लोग जो हैं वो फंड्स का या फाइनेंस का सही तरह से उपयोग करें वो नहीं हो पाता है. पर इस संस्था के साथ जुड़ने के बाद में मुझे ऐसा लगा कि वाकई इन लोगों में ऐसी इच्छा है कि ये जितना हो सके ज़्यादा से ज़्यादा लोगों की मदद करना चाहते हैं. सिर्फ इनके चेयरपर्सन या बाकी के जो सभासद नहीं, बल्कि मैंने महसूस किया है, मैंने इनकी कई मीटिंग्स वगैरह मैंने अटेंड की है. मैंने देखा कि इनके जितने भी जो लोग हैं जो इनके साथ में जुड़े हुए हैं वो दिल से जुड़े हुए हैं इस संस्था के साथ. The
magnitude of the work is sky high, but the organization's office is a mere 180 square feet Mahada rented room. Nand Kumar Panchal has been helping his wife shoulder to shoulder to make effective progress. शिवप्रेरणा महिला मंडळ याचा मग हा देतो आहे की महिलांनी पुढे यावं आणि जेणेकरून महिलांच्या समस्या महिला सोडवू शकतात, हा यामागचा हेतू आहे. मी जेव्हा संस्था रजिस्टर केली तेव्हा आम्ही फक्त 21 महिला होतो. नंतर 2001मध्ये 50 झाल्या आणि अजून त्या 50 महिलांनी दुसऱ्या 50 महिला जमा केल्या. तर आज 2012पर्यंत आमच्या 500 ते 550 महिला आमच्या संस्थेत सहभागी आहेत आणि ते इतक्या आमच्याबरोबर जोमाने काम करत येतात. संस्था जेव्हा स्थापन केली तेव्हा असा विचार केला की याचा तळागाळातील लोकांना याचा फायदा व्हावा, गोरगरिबांना याची मदत व्हावी, ह्याच त्याचा मागचा हेतू आहे. काहींना मुलंच नाही आहेत, काही देवदासी आहेत, काही तृतीयपंथी आहेत. तर त्यांना आपण जर राहण्यास घर दिलं आणि जर आपण हॉस्पिटल, शाळा, वृद्धाश्रम जे बांधकाम केलं तर तिथे नोकरी करून ते राहू शकतील. हा आमचा संस्थेचा मोठा उपक्रम आहे आणि 10 वर्षापासून आम्ही हा राबवत राहतोय. तर आम्ही आतापर्यंत हे उपक्रम सगळे भाडेतत्वावर राबवत आहेत. शासनाकडे जी आम्ही 7 एकर जमिनीची मागणी पूर्ण केलेली आहे, तर मला वाटतं की शासनाने आमच्या कामाचा आढावा बघून ती जमीन आम्हाला द्यावी लीजवर. Now, Shiv Prerna Mahila Rehvashi Seva Mandal knows who needs their help. More than the helping hand, the recipient hands are more in number. For this, Shiv Prerna Mandal needs to flower. These heart-moving stories of Shiv Prerna will surely inspire us, which will make the organization more strong, thus making the donor hands more stronger.